आता 10 तारखेला चैत्र पौर्णिमा, महावीर जयंती, हनुमान जयंती आणि यावेळेला काय येते, सिद्धभैरवनाथाची यात्रा. मग जिडे भैरव आहेत, भैरवा तिथून एकच आहे. आणि या चैत्र पौर्णिमेला देवी आणि भैरवनाथ जिथं असतील महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, तिथं त्यांची यात्रा, आनंद उत्सव साजरा केला जातो. लोक एकत्र येतात, आनंदाने एकमेकाला भेटतात आणि हा उत्सव साजरा करतात. तर हा जो भैरवनाथ आहे खेडचा, या भैरवनाथाची मागे मी व्हिडिओ दिलेला आहे का पहिली उत्पत्ती कोणाची झाली. पहिली उत्पत्ती कोण? आदिमायाशक्ती, तुळजापूर. तिच्यापासून शंकराच्या भावातून कोण झाला? विष्णू समुद्रात शेषावर झोपलेला होता. लक्ष्मी पाय चेपत होती, त्याच्या बिंबीतून कमळाचं फूल निघालं. त्याच्यातून कोण आला? ब्रह्मदेव. आणि तो इकडं तिकडं बघू लागला. त्याने खाली बघितलं, त्याने त्याला नमस्कार केला. आता मी काय करू? पूर्वीचे मुलं विचारत होते की काय करू, आणि मग तू सृष्टी तयार कर. म्हणून मला हे नाही आहे, ज्ञान नाही आहे. मग त्याला 4 वेद दिले, सप्तऋषी दिले, आणि सप्तऋषी 4 वेद, आणि त्यांनी पृथ्वी तयार केली. मग पृथ्वी तयार केल्यावर त्याला अहंकार झाला. जेवढे सगळे देव एकत्र बसले असताना सगळ्यात मोठा देव कोण होता? आता समुद्र मंथनात केलं, त्यातून विष निघालं, ते पृथ्वी जळलं असतं, पृथ्वी जळाली असती, आणि मग त्या पृथ्वी ते शंकर पिला, तो सगळ्यात मोठा महादेव. मग आता ब्रह्मदेव म्हणतो तो काय, स्मशानात राहतो, अंगाला राग चोळतो, आणि मी सृष्टी तयार करणार आहे, मीच खरा देव. आणि मग ब्रह्म आणि विष्णू, आणि दोघांनी बी चढाओढ झाली. आणि मग शंकराचे त्याला विष्णूला सांगितलं का तू पाताळात जा आणि माझे पाय कुडवर ते बघून ये. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तू स्वर्गात जा, मी कुडपर्यंत बघून ये. आणि मग ब्रह्म म्हणजे हुशार, आजही ब्राह्मण हुशार होते. ही सत्ता सगळी आहे ना, ही सगळी ब्राह्मणांकच आहे. आज बुद्धिवादी लोक आहेत, ते जास्त श्रम करत नाही, बुद्धीनं जगतात. आणि त्यांनी एक गाय घेतली आणि केतकी नावाची वनस्पती घेतली साक्ष द्यायला. आणि विष्णू खाली विष्णू खाली गेला, आणि तो आला. त्याने सांगितलं मला काय तुझा अंत लागला नाही, तो खरं बोलला. आणि ब्रह्मानं काय केलं, बघितलं म्हणून मी. मग गाई खोटं बोलली केतकी, तर केतकीचं फूल जे आहे ना ते पूजेला चालत नाही. आणि गाईला सांगता तू विष्ठाभक्षण करशील, तुझं दर्शन पुढून नाही मागून घेतलं जाईल. आणि ब्रह्मदेवाचे कुठंच मंदिरं नाही, फक्त राजस्थानमध्ये एक मंदिर आहे. आणि बघा, त्याला राग आला, आणि त्याच्या रागातून, घामातून, भवेतून खाली थेंब पडला. तो कोण झाला? भैरोबा, बालभैरव. आणि मग याला शिक्षा कर. मग त्यांनी हात जोडले, आणि मग त्याचं ते मोठं रूप धरलं, कालभैरव, आणि त्याचं शिर खोडून टाकलं. बघा, त्याचं शिर खोडून टाकल्यानंतर ब्रह्महत्या लागली. आणि मग तो म्हणा आता मी काय करू? मग म्हणत तुला मी शिक्षा करायला सांगितली होती, तू त्याला बगलात घे, तू फिर. बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये, मद्रासमध्ये भैरवाचे 8 मंदिर आहेत. मग महाराष्ट्रात जिडे त्यांनी मुक्काम केला तिथं आजही मंदिर आहेत. आणि मग तो कुठं गेला? काशीला. तिथं मणिकर्णिकेचं स्नान केलं, गळून पडलं, तिला कोतवाल झाला. त्यावेळेला दक्षिण भारतात जायला लोकांना साधनं नव्हते, वाहन नव्हते. काशीला केलं, पुण्य मिळतं. मग त्यांनी काय सांगितलं, राक्षस मारले दक्षिण भारतामध्ये. एक मारला का एक वयाचा, विवाहित भैरवाच्या हातानं मरण होतं. आणि मग त्याला पाताळात जायला सांगितलं. तो कोल्हापूरला गेला, पाताळात गेला, अमृत आणि योगेश्वरी घेऊन खेड भैरव येथे गाईच्या खोरातून तो प्रगट झाला.
गाईच्या खोरातून प्रकट झाल्यानंतर मग शिव मल्हार, खंडेराव आणि भैरोबा यांनी चंपाषष्ठीला जे मणिमल दैत्य ते मारले, लोकांना आनंद केला आणि लोकांनी त्यांना काय केलं, देवाऱ्यात बसवलं. बघा, आपल्या देवाऱ्यात खंडेराव, भैरोबा, देवी हे जे आहेत, वीर आहे, हे आपले कुळदैवत आहे. आणि कुटुंबाला वळण लागावा, मुलाबाळांना वळण लागावा म्हणून त्याची नित्यनियमाने पूजा केली जाते. आणि मग खेड येथे गाईच्या गुरांचा गोठा होता. त्या गोठ्यामध्ये ती बाई झाडता तिला असा लाल गोठा दिसला आणि मग त्या गुराख्याने ते खोदलं. तिथं शेषनाग आला आणि मग तो भिवून पळाला. त्याच्यानंतर तू भिवू नको, मग तिथं माझं मंदिर बांध. आणि त्या शंकराच्या पिंडीवरती एक मोठा रांजण पालथा केला आणि छोटंसं मंदिर बांधलं. बघा, तिथं जो गुराखी होते तिथं भैरोबानं काय केलं, भाकरी मागितली. त्यांनी त्याला भाकर नाही, खाट्या गाईला दूध घालं, जेवण केलं आणि तिथं पाणी मारलेले. आजही तिथं भैरवनाथाचं विहीर आहे आणि ते पाणी मंदिरावर कळसवा उडायचं आणि आता तेच पाणी तिथं पाणी प्यायला आणलेलं आहे मोटरनं. तिथं गोसाई बाबाचं मंदिर आहे आणि तिथं राम भगत नावाचा भक्त होता. सर्पदेव जर झाला तर तोंडाने विष ओढून घ्यायचा आणि ते विष थुकून टाकायचा, दवा जाण्याची गरज नव्हती. आणि मग तिथं देवाच्या डोक्यावरती कौल लावला जातो. माणसाच्या ज्या श्रद्धा आहे, मनातल्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात. नोकरीवाला नोकरी मिळते, लग्न होतात, सुखशांती मिळते. आणि हे जे कुळदैवत आहे याला शनी बी येतात, नवग्रह बी येतात. आणि मग जागी जागी जे भैरोबा आहे ते वेगळे नाही, हाच आहे. पण इथं विवाहित आहे आणि मूळ दैवत आहे. इथं जर भेटायला आणलं तर त्यांचं देवांची शक्ती वाढती. म्हणजे 12 महिन्यांना एक दिवस इथं जेजुरी तुळजापूरला देव भेटवायला न्या, देव भेटवा आणि आपल्या कुटुंबात सुख समाधान शांती मिळण्याचं प्रतीक म्हणजे आपलं कुळदैवत. याची यात्रा 10 तारखेला आणि महावीर जयंतीला आता येणार आहे. या यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये देव्यांच्या भरतात. आणि शिखर शिंगणापूरला इथं त्यांचं लग्न लागलेलं आहे. तिथं आजही 5 दिवस हा सोहळा तयार होतो. आणि अशी भैरवनाथाची आख्यायिका आहे. आपण ऐका आणि दुसऱ्याला सांगा. आणि हे भैरवनाथ ठिकाण पर्यटन करायचं आहे. तिथं पर्यटन झाल्यानंतर गोरगरीब डोंगर भागातले लोक आहे, तिथे त्यांचा उदरनिर्वाह होईल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.